जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव या ठिकाणी जमलेल्या आपल्या सर्वांचं स्वागत। उपस्थित वेगवेगळ्या शाळांमधून आलेले प्रिन्सिपल्स, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर्स आणि शिक्षक बंधू भगिनी, गेल्या 3 तारखेपासून आपण हे प्रशिक्षण अटेंड करीत आहोत। आपण आलो तेव्हा प्रवाहामध्ये होतो, स्ट्रीममध्ये होतो। गेल्या 4 दिवसामध्ये आजचा 5वा दिवस क्षमतारूपी पर्वत चढण्याचे ज्ञान आपल्याला या मंडळीकडून मिळालेलं आहे। आणि आज का एकदा सर्टिफिकेट मिळाले की रेडी टू फ्लाय इन द स्काय अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी होणार आहे। आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत। ही सर्व किमया साधणारे प्रशिक्षक, जे एक्सपर्ट टीचर आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा सत्कार आणि एक कृतज्ञता त्यांच्याप्रती आपल्याला व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी या छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपला अधिक वेळ न घेता मी सेंट जोसेफ गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूलच्या सिंथिया मॅम आणि त्यांचे सहकारी यांना मी आमंत्रित करतो की आपण यावं आणि एक गीत या ठिकाणी सादर करावं। सिंगर सॉन्ग सी ओनली यस्टरडे एक्सप्लेन किया है। आई एम शुभकामना शुभकामना आपको, शुभकामना 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 आपको, शामना आज की शुभ घड़ी हैप्पी फेयरवेल, आज की शुभ घड़ी हैप्पी फेयरवेल फेयरवेल फेयरवेल। शुभकामना शुभकामना आपको, शुभकामना 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 आपको, शुभकामना। जीवन की खुशियाँ प्यार की लड़ियाँ बनी रहे सदा, मधुर तराने धुनों के गुंजन गूंजती रहे सदा। जीवन की खुशियाँ प्यार की लड़ियाँ बनी रहे सदा, मधुर तराने धुनों की गुंजन गूंजती रहे सदा। कामना है सदा, कामना है सदा, कामना है सदा, कामना है सदा, है सदा, है सदा। शुभकामना शुभकामना आपको, शुभकामना 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 आपको, शुभकामना। ईश्वर की आशीष दया की बारिश बरसी रहे धरा, प्रेम का झरना एक दिल में बहता रहे सदा। ईश्वर की आशीष दया की बारिश बरसी रहे सदा, प्रेम का झरना हर एक दिल में बहता रहे सदा। कामना है सदा, कामना है सदा, कामना है सदा, कामना है सदा, है सदा, है सदा। शुभकामना शुभकामना आपको, शुभकामना 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 आपको, शुभकामना। 15 जणांनी हे गीत गायलेलं आहे। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। गर्व वाटावा, अभिमान वाटावा असं एक प्रत्यय आहे। त्यांना आचार्य चाणक्य एका ठिकाणी म्हणतात कि शिक्षक कभी साधारण नहीं होता, शिक्षक कभी साधारण नहीं होता, क्योंकि प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं और हम सभी को गर्व है कि हम शिक्षक हैं। यानंतर सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। ज्यांनी जे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगावच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि या प्रशिक्षणाचे कोऑर्डिनेटर आहेत, समन्वय आदरणीय शिवाजी विटकर सर,
यांचा सत्कार करण्यासाठी मी तुळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संताराम भोसले सर आपणास विनंती करतो की आपण मिटकर सरांचा सन्मान करावा. शॉर्ट पेपर आणि सत्कार करणार आहोत. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेवरती सरसंचालक म्हणून आहेत आणि लोकमतचे पत्रकार म्हणून आहेत. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एक्सपर्ट टीचर कोण आहेत नेमकं. पहिल्या दिवशी आल्यानंतर 2020 NEP काय आपल्याला माहिती नव्हतं. एकदम अंधार आपल्या समोर होता, काळोख होता. तो काळोख दूर करण्याचं काम काळोखे सरांनी केलं. काळोखे सर यांचा सत्कार करण्यासाठी मिलिटरी फार्म हायस्कूल खडकीचे याच्या मुख्याध्यापक स्वतंत्र कुमार शुक्ल सर आपणास विनंती आहे की आपण यावं आणि राजेंद्र काळोखे सर यांचं या ठिकाणी आपण येतो. मातीच्या घोड्याला आकार द्यावा, त्याला पाहिजे ती वस्तू त्यांनी तयार करावी, पण त्यांचा आडनाव कुंभार आहे असे आणि नावात राम आहे त्यांच्या. राम कुंभार सर जे एक्सपर्ट आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आबासाहेब गोसावी विद्यालय वडगाव शिंदेचे मुख्याध्यापक आदरणीय कल्याण बर्डे सर. आपण राम कुंभार सरांचा या ठिकाणी येथे सन्मान करावा. ज्यांच्या नावामध्येच विवेक आहे, विवेक नरवडे सर. म्हणजे काळो दूर झाला, कुंभाराने पाहिजे तसं आपल्याला घडवलं आणि विवेक जागृत करण्याचं कार्य. त्यांच्याच भाषेमध्ये 360 अंशाचं जे पर्सनॅलिटी आहे, वर्साटाईल डेव्हलपमेंट किंवा ऑलराऊंडर डेव्हलपमेंट सरांनी आपल्या अध्ययन अध्यापन असेसमेंट बरोबर तर बरंच म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तुळापूर असेल, अनेक गोष्टींचा आपल्याला वापर या ठिकाणी केला आणि चांगल्या पद्धतीचं नॉलेज या ठिकाणी दिलं. मला तर सर पहिल्या दिवशी म्हणजे टू बी फ्रँक असं वाटलं की कोणीतरी IAS ऑफिसरच आपल्या समोर आला की काय, अशी सरांची पर्सनॅलिटी आहे. खूप छान. नरवडे सरांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो हेडमिस्ट्रेस ऑफ सेंट जोसेफ गर्ल्स स्कूल सिस्टर शीला सायमन. पहिली असं म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचं काही त्रास झालेला नाही. सर मोस्ट ऑफ द ट्रेनिंग मध्ये काय होतं, 4 दिवस अटेंड केले की 5व्या दिवशी त्रास होतोच होतो. आहारामध्ये सोडा वगैरे तसं काही आम्हाला तरी जाणवलं नाहीये. तर अशा कलाश्री बचत गट देहूगाव या बचत गटाच्या माध्यमातून मोनलताई आणि स्वातीताई या दोघींनी पहिल्या दिवशीपासून डे फर्स्ट पासून ते आपल्याला फूड प्रोव्हाइड करतात. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. या ताई पुढं मी याच शाळेच्या नेमाणे मॅडम आणि मिसेस राणी मॅम दोघींनी म्हणून यांचा सत्कार करायचा आहे. मोनलताई आणि स्वातीताई. 5 दिवस जेवण खूप छान होतं. यानंतर 5 दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये जे आपल्याला अनुभव आले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी अशी विनंती करतो की HM जे आहेत 5-6 HM आहेत त्यांच्यापैकी जर कोणी बोललं तर फार बरं होईल. HM त्याच्यानंतर मग टीचर घेऊ आपण. प्रशिक्षण टप्पा 4 हा आपला योगायोग इथं संत तुकाराम महाराजांचं वास्तव्य झालं. त्यांच्या पावनभूमीमध्ये हा प्रशिक्षण घेण्याचा योग आला. या प्रशिक्षणात तसं पाहिलं तर आतापर्यंत अनेक आम्ही प्रशिक्षण पाहिली. प्रशिक्षण हा एक फारसा असतो. पूर्वी कधीतरी यशोदाच्या मार्फत घेतली गेलेली फक्त माझ्या या 28 वर्षातल्या कालावधीत यशोदाने घेतलेले 2-3 वर्षाची प्रशिक्षण असतील. त्याच्यानंतरच फक्त हे आजचं प्रशिक्षण आहे असं मला वाटतं. कारण आतापर्यंत जे प्रशिक्षण झाले फक्त शासनाचा आदेश आहे
म्हणून आपण काहीतरी तिथं जायचं, प्रशिक्षक बी तसेच त्याच पद्धतीने तिथं शिकवायचे आणि प्रशिक्षणार्थी तर फक्त शाळेत आम्ही उपस्थित होतो हे दाखवण्यासाठी जायचे. परंतु योगायोग NEP 20 हे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे. खरोखर तसं पाहिलं, ज्या माझ्या सहकार्याने मनापासून 5 दिवस केला असेल त्यांना नक्की कळलं असेल की ह्यात काय. आता मलाही एक दिवस लवकर गेलो होतो, आजही थोडासा माझं नाव आलं आणि मग सकाळी जाऊन ते लिहून मिसायचं होता. तर सहकारी बांधवांना एकच सांगू इच्छितो, ज्या आपल्या या त्रिमूर्तीने आपलं कार्य प्रामाणिकपणे केलंय, त्यांनी जे आपल्याकडे सुपूर्द केलेलं आहे, ही जबाबदारी तुमची माझी आता पूर्ण आहे. आता माझी म्हटलं कारण हे याच्या अगोदर मी बाहेर जाईल, तरी पण मी माझी म्हणतोय कारण माझ्या ठिकाणी कोणीतरी येणार आहे. जर आपण प्रामाणिकपणे केलं, एकच ध्येय काय आहे NEP 20 मध्ये, आपला लाभार्थी ठीक असेल तर आपण ठीक आहे. परंतु आता अनेक कार्यक्रम असतील, अनेक शाळांना सर मी भेटी दिल्या. 2020च्या अगोदर जो शिक्षणाचा प्रवाह होता, जे आपल्या लाभार्थींना आपण देत होतो, परंतु जेव्हा हे लॉकडाऊन झालं कोरोनाचं, त्याच्यानंतर विद्यार्थी असेल, पालक असेल किंवा शिक्षक असेल, त्या कालावधीमध्ये आपण शिक्षण दिलं, ऑनलाईन म्हटलं, खरोखरच होतं का हा संशोधनाचा विषय. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. पालकांनाही वाटतं शाळेतून ऑनलाईन काहीतरी दिलं जातं, परंतु जोपर्यंत फेस टू फेस आपण करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. जे हे NEP 20 यायच्या अगोदर रिटायर होणार असतील त्या बांधवांसाठी काहीच म्हणायचं नाही मला. परंतु जे माझ्या बांधव भगिनी असतील की त्यांच्या कालावधीमध्ये हा नवीन अभ्यासक्रम येतोय, तो तुम्ही प्रामाणिकपणे करावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. एक सूचना आहे, जसं मग सकाळी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रशिक्षणाबद्दलचा जो अभिप्राय आहे, एक 5-6 प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्ही फक्त जे काही तुम्हाला वाटले त्या पेपरवरती लिहून द्यायचं, जेणेकरून आम्हाला तो SCRT ला पाठवता येईल. आपलं प्रशिक्षण कसं झालं काय, कुणी पण 5-6 जण आणि कोणाला स्वयंस्फूर्तीने कोणी असं सर्वप्रथम आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि प्रशिक्षणाशी संबंधित शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण याच्याशी रिलेटेड ज्या दिवशी बाबा आपल्याला ट्रेनिंगसाठी जायचं हा प्रश्न होता, त्यावेळेस म्हणजे प्रामाणिकपणे सांगेल, मुख्याध्यापक म्हणून शाळा सोडण्याची इच्छा होत होती की परीक्षा आहे, अटॅक बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या हिशोबात जाणं बरोबर आहे नाहीये. पण ज्यावेळेस इथे आलो आणि सगळ्यात पहिलं नरोडे सरांचं लेक्चर सुरू होतं आणि ते लेक्चर चालू असताना मला असं मनापासून वाटलं की आपण अतिशय चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या कुशल अशा व्यक्तींकडून आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे. पण दुर्दैवाने काही शालेय कामकाजामुळे मला रेग्युलरली, जसं सरांनी आता सांगितलं, तर काही प्रशासकीय बाबींमुळे मला तिथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये मला हे अटेंड करता आलं त्या कालावधीमध्ये एक गोष्ट मला आवर्जून जाणवली. मला वैयक्तिक प्रश्न होते की NEP कशासाठी, ही गोष्ट खरोखर प्रॅक्टिकली होणं पॉसिबल आहे का. मी ज्यावेळेस शिक्षकांशी संवाद साधतो त्यावेळेस बऱ्याचदा हे प्रश्न असतात की कशासाठी, हे खरोखर इम्प्लिमेंट होणार आहे का. आणि बऱ्याचदा हा एक सर्वांगीण म्हणजे सर्व शिक्षकांचा एक प्रश्न असतो की हे फक्त ऑनलाईन आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिकली शक्य आहे का. तर मला या प्रशिक्षणातून वैयक्तिक जे काही प्रश्न होते आणि माझ्या स्टाफचे जे काही प्रश्न होते त्याच्याशी रिलेटेड एक उत्तर मिळालं की नक्कीच आपण हे जे काही NEP ऐकतोय त्याच्यातून पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की काय असेल, तर नक्कीच या सगळ्या प्रशिक्षणामधून मी वैयक्तिक जर काही गोष्ट घेऊन जाणार असेल तर NEP ही येणारी गोष्ट नक्कीच चांगली आहे, आशादायक आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही आपल्याला प्रशिक्षण मिळालेलं आहे ते पॉझिटिव्ह पद्धतीने
अतिशय सकारात्मक पद्धतीने शाळेमध्ये आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो आणि ते करण्यासाठीचं एक जे आम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे आणि वैयक्तिक मुख्याध्यापक म्हणून मी माझ्यातर्फे माझ्या प्रशिक्षणात जे बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 मुख्याध्यापकांचं मनोगत घेतल्याच्या नंतर आपण शिक्षकांचे मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. थोडक्यात शॉर्टकट स्पीच व्यक्त करायचं आहे. अक्षर साठे मॅडम सेंट जोसेफ गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल खडकीच्या आहेत त्या आपण मनोगत. Good afternoon, everyone. Good afternoon. Good afternoon. So, respected principals, teachers of varied schools, and everyone present here. हिंदी में बोलती हूँ मैं. मुझे बहुत खुशी हुई इधर खड़े रह के. खुशी बहुत रीजंस के लिए. वो आपको आप भी जानते रहेंगे, आपके दिल में भी बहुत खुश है कि नहीं? कौन कौन खुश है? सब खुश है. सब खुश है. वेरी गुड. और रियली हम बहुत खुश है आज. ओके. और जब हम इधर आए थे तो हमारे सबके दिमाग में कितना संकोच था. तो बहुत दूर से आने वाले लोग हैं. वहाँ से अभी क्या होएगा, कैसा होएगा, कैसा करना है, अभी क्या. पर अब हम बोल सकते हैं जो भी हुआ अच्छा हुआ. थैंक यू सो मच, क्योंकि हमने बहुत एंजॉय किया और हमको तो वो HPC ऐसा लगा एक पहाड़ चढ़ना है, हमको इतना करना है, करना है, करना है, करना है. अच्छा तो इतना ही है. थैंक यू सो मच, क्योंकि अब हमको समझा अच्छा इतना ही है. हमको बहुत इजी तरीके से आपने सिखाया और हमको सब समझ में आया कि क्या करना है. अब तो हम वेट करें तभी हम स्कूल जाए और हमारे दूसरे टीचर्स को भी बताएं और हम ये कर सकते हैं. बहुत आसान था हमारे लिए. थैंक यू सो मच. और भी SQF जो चलता है स्कॉफ, हमको तो समझ में भी नहीं आ रहा था क्या चल रहा है. अभी समझ में आया कि हमारे जो मैनेजमेंट ने क्यों इतना पीछे पीछे पड़े. अब हमको समझ में आया क्या है वो सब. सो थैंक यू सो मच फॉर दैट. ओके. और हमने तो बहुत एंजॉय किया. हमने थोड़ा थोड़ा चुरमुर खाने के लिए तो वो क्यों किया हमने, क्योंकि हम तो अवेक रहना है ना. फिर भी हमने थोड़ा थोड़ा किया, मस्ती किया. और हम जो हर साल टीचर के 5 दिन के लिए और हमने बहुत एंजॉय किया अपना स्टूडेंट लाइफ. और हम अभी जा रहे हैं वापस टीचर बनने. तो और आपने ये बता के दिया कि हम सब कर सकते हैं. थैंक यू सो मच. और एक और बात मुझे विटकर सर के बारे में बोलना था, वेरी इंपॉर्टेंट. जब वो आए, वो पहले दिन आए, दूसरे दिन आए, ऐसे जैसे डैडी, पिता जैसे. कुछ चाहिए क्या, कुछ सबको खाना मिला क्या, तुमको ये चाहिए क्या. फिर वो थोड़े से टीचर्स बात कर रहे थे, आपको क्या दूं मैं और क्या कर सकती हूँ. जस्ट लाइक अ फादर. तो एक पिता की तरह हमको संभाला, हमको सब खाना पीना पुरसा सब कुछ किया. यस विटकर सर, थैंक यू सो मच. और मेरे को एक क्लास बोलना था. कल जब यहाँ के जो सर्स जब ये इंट्रोड्यूस कर रहे थे तो उन्होंने बोला मैं ये स्कूल में इतने साल सेवा करता हूँ. एंड यू नो व्हाट टच्ड मी द मोस्ट, द वर्ड सेवा. हम इंग्लिश में बोलते हैं मैं काम करती हूँ. नहीं, मैं तो सेंट जोसेफ में काम करती हूँ बोलती हूँ. पर उन्होंने जब बोला, उन्होंने बोला ये स्कूल में सेवा, और हम भी सेवा करने के लिए टीचर्स बने हैं. और यही जोश और यही उम्मीद के साथ हम आगे बढ़े. ये मेरी प्रार्थना उम्मीद हम सबके लिए. थैंक यू सो मच. Thank you so much, ma'am. Everyone is remember student life. That's right. सिटी गोयल ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका रंभा आगवणे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी जोड करावे. नमस्ते. तुम्हाला कधी वाटलं असेल मुलगी आता खूप वेळ आताच नाही तर मला पण घरी जायची घाई आहे. पण कसं आहे ना, आपण आपले रूल व्यक्त केले पाहिजे.
पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जे 3 प्रशिक्षणार्थी आहेत आपल्याला त्यांनी प्रशिक्षण दिलं. तर मूळ म्हणजे सगळ्यात पहिलं मी पण लेट आले होते पहिल्या दिवशी आणि नेमका नरवणे सरांचाच तास चालू होता आणि आल्यानंतर जे त्यांचं प्रभुत्व आणि त्यांचा व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव माझ्यावर पडला कदाचित त्यामुळं मी 5 दिवस चांगलं प्रशिक्षण करू शकतो आणि या ज्ञानाचा सागर म्हणतो ना त्या भूमीत आपण उभं आहोत. आणि तुकाराम महाराज एक वीर पुरुष घडू शकतात तसंच आपल्यामध्ये सगळ्या बसलेले इथं वीरांगणा आणि वीर पुरुष इथं आहेत. अर्थातच ते सुद्धा भविष्यात असे वीर पुरुष आणि वीरांगणा घडवतील. तिसरी गोष्ट तिघांमध्ये सगळ्यांमध्ये एक वेगळी क्वालिटी आहे. जसं कसं ब्रह्म विष्णू आणि महेश असतो, एक सांभाळतात, एक पालनपोषण करतात आणि एक संहार करतात. पण यांनी संहार आपल्या अज्ञानाचा केला आणि ज्ञानाकडे आपल्याला घेऊन गेले. उत्तरोत्तर आपली वृद्धी कशी होईल आणि आपल्या ज्ञानामध्ये कशी प्रगती होईल हे त्यांनी आपल्याला इथं दर्शवून दिलं. अर्थात म्हणजे ते आपल्यात रुजवलं. जसं म्हणतात ना आपण प्रवाहामध्ये होतो, नंतर आपण सामान्य स्तरावर होतो, नंतर प्रवाहात गेलो आणि आता आपण आकाश पातळी गाठली आहे. आय होप सो की भविष्यात आपण सगळेजण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आकाश पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण त्यांनी आपल्यापर्यंत तो ज्ञानाचा वसा दिलाय आणि ज्ञान हे वृद्धिंगत करायचं असतं. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणे त्यालाच ज्ञान असं म्हणतात. आणि तिघांमध्ये क्वालिटी जर आणखी सांगायची झाली तर त्यांच्याकडून मी वैयक्तिक काय शिकले मी ते सांगते. आतापर्यंत आपण सगळ्यांनी जे केलं ते मी सांगितलं. मूळ म्हणजे कसं आम्ही ज्युनियर कॉलेजला शिकवतो. आमच्याकडे जो वर्ग येतो तो टीम ग्रुपचा असतो. त्यांची मानसिकता खूप वेगळी असते, खूप म्हणजे खूप न ते समाजाशी पूर्णपणे जोडले गेलेले असतात ना कुटुंबाशी त्यांना थोडी अटॅचमेंट कमी असते. कारण त्यांचा एक गैरसमज असतो मी मोठा झालोय, मी आता सगळं करू इच्छितो. म्हणजे शाळेमध्ये जे फ्रीडम असतं ना ते संपवून त्यांना असं वाटतं वैयक्तिक फ्रीडम माझ्यामध्ये आले. ते फ्रीडम त्यांच्यामध्ये ठेवायचं पण त्यांची मानसिक क्षमता, त्यांची भावनिक क्षमता, त्यांची शारीरिक क्षमता कशी ओळखायची हे तिघांनी समजून सांगितलं. आणि पहिल्या दिवशी जो मनात एक दृष्टिकोन होता की अरे छोट्या बालवर्ग ह्यांच्यासाठी आपण काही चुकीच्या ठिकाणी आलो का. पण 5व्या दिवशी काय घेऊन जाते तर हे घेऊन जाते की त्यांची जी मुलांचा त्रिकोण आहे जो आकाशापर्यंत आपल्याला घेऊन जायचा तर त्या त्रिकोणात बुद्धी करण्याचं काम ह्यांचं लेक्चर 100% माझ्या दृष्टीने करेल. आणि ऋण व्यक्त करायचं, ऋणात राहू इच्छिते, व्यक्त करू इच्छित नाही. कारण ऋणात राहिलं तर ज्ञान ऋणीगत वाढणार आहे आणि ते मला उत्तरोत्तर वाढवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आयोजकांनी मला इथं जी बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सगळ्या प्रेक्षक वर्गांनी मला ऐकून घेतलं त्यामुळे मी तुमची मनापासून धन्यवाद. प्रशिक्षणार्थी मनोगत सांगलेलं आहे. अजून कोणाला वाटतंय की तुझ्या स्ट्रिक्टली की मला बोललं पाहिजे हेच म्हणते मॅडम मगाशी म्हटलं सर बोलायला माझं नाव अजिबात नका घेऊ. व्हेरी गुड. थँक्यू सर. आमच्या प्रिन्सिपल आणि हे सगळे शिक्षक जे माननीय जे व्यासपीठावर बसलेले सगळे शिक्षक आहेत आपल्याला सगळ्या शिक्षकांनी आपण ज्या शिक्षक क्षमता प्रशिक्षण याच्यासाठी आलेलो आहे ते सगळं नॉलेज आपल्याला मिळालेलं आपण ते कशा पद्धतीने 5 दिवस एन्जॉय करून शिकलो आणि ते खरंच शिकलो. आमचं इंग्लिश मिडियम आहे पण त्या सगळ्या लोकांनी म्हणजे त्यांना बऱ्यापैकी काही शब्द येत नव्हते पण आम्हाला एकमेकांना विचारून खरंच एन्जॉय केलेलं आहे आणि ते त्या पद्धतीने ती सगळी माहिती व्यवस्थित भरतील. काही अडचणी आल्या तर आम्ही आमच्या शिक्षकांना सुद्धा विचारू. पण मला एकच इथं माझी एक आठवण सांगू इच्छिते. मी मराठी मीडियमची स्टुडंट आहे अहमदनगरची आणि इथे आल्यापासून या प्रिमायसेसमध्ये मला एक छान आठवण माझ्या ताज्या झाल्या की मी एक मराठी मीडियमची स्कूलची विद्यार्थिनी आहे. आलं की परिपाठ हे सगळं बोलणं हे गीत घेणं किंवा जे प्रार्थना म्हणतो आपण आणि हे स्कूलमधलं वातावरण मुलं कसे एकमेकांना पळतायत खेळतायत कुणाला कशाचंच काही घेणं देणं नाही आहे पण एकदम शिस्त आहे. कुणाचं काही वाकडं तिकडं बोलणं नाही आहे की काही नाही आहे शिस्तीत खातायत खाऊन झालं की सगळं स्वच्छ वर्ग करतायत. म्हणजे हे सगळं कुठंतरी हरवलंय. आता सगळं फास्ट लाईफ झालंय त्याच्यामुळे सगळे आता एवढ्या गोष्टीचा विचार करायला कुणाकडे वेळ नाहीये. पण आज हे तुमच्यामुळं मला पुन्हा सांगायला मिळालं त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. हे प्रशिक्षणामध्ये पण आम्हाला खूप छान नॉलेज दिलंय. त्याच्या पद्धतीने आम्ही छान तिथं सगळं व्यवस्थित शाळेमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू एवढं सांगून मी माझी दोन शब्द अजून कोणी आहे नाही लवकर जायचं. यानंतर मी रिक्वेस्ट करतो की
की एक्सपर्ट टीचरपैकी कोणी आपल्या एका मनोगत काढत? शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाच्या 4थ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी काय बोलावं हा एक प्रश्न आहे. कारण जसं तुम्ही इथे ब्लँक होऊन आलेला होता तसं आज मी ब्लँक कारण डोक्यावरचं ओझं उतरलं की काय अशी एक भावना या ठिकाणी झाली आहे. कारण गेली जवळजवळ 1.5 महिना मी शाळेतून बाहेर आहोत आणि 1.5 महिना हेच काम चालू आहे. आता शासनाने जे काही म्हणजे तुमच्यापैकीच एक असून देखील या ठिकाणी आम्हाला फक्त तुमचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी हे मार्गदर्शन करण्यासाठी नव्हे तर तुमचा सुलभक म्हणून तुम्हाला मदत करण्यासाठी या ठिकाणी आमची नेमणूक शासनाने केलेली होती असं म्हणूयात. आणि त्या ठिकाणी शासनाने जी आमच्यावरती जबाबदारी दिलेली होती ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये जे तुमचं सगळं ऐकलं त्यावरून आम्हाला असं वाटतं की आम्ही काही अंशी का होईना की यामध्ये यशस्वी झालं असावं असं मला वाटतं. जे आम्हाला मिळालेलं होतं ते आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. यामध्ये या प्रशिक्षण वर्गामध्ये आम्ही काय अनुभवलं ते या ठिकाणी आम्हाला मुख्याध्यापक सुद्धा शांततेने ऐकून घेतात. हे आम्ही त्यानंतर आम्ही दुसरं काय अनुभवलं ते या ठिकाणी आलेला जो काही प्रत्येक व्यक्ती आहे तो प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा फारसा परिचय नसताना एकमेकांशी चांगल्या प्रकारचा संवाद साधतो. आणि प्रत्येकाचा केंद्रबिंदू जो आहे हा प्रशिक्षण वर्गाचा केंद्रबिंदू ज्याप्रमाणे विद्यार्थी आहे त्याचं केंद्रबिंदू असून सुद्धा त्याला जे प्रशिक्षण दिलं ते यासाठी की त्या विद्यार्थ्यानं आपल्या सहकार्याशी कशा प्रकारचं समायोजन करायचे याचं प्रशिक्षण यामध्ये दिलंय. आणि ते समायोजन या ठिकाणी करण्यामध्ये नक्की तुम्ही आणि आम्ही यशस्वी झालेलं असं मला वाटतं. कारण एकमेकांशी ज्या वेळेला कॉर्डिनेशन होतं चांगल्या प्रकारचं त्यावेळेला हे काम निश्चितपणाने चांगलं होतं असं मला वाटतं. आता प्रामुख्यानं या ठिकाणी या प्रशिक्षण वर्गामध्ये जे सांगितले गेलेल्या ज्या काही बाबी होत्या प्रामुख्यानं क्षमता दृष्टी जे काही आपल्याला ज्या मुलांच्यामध्ये विकसित करायचं आहे क्षमता वेगवेगळ्या क्षमता ज्या त्या क्षमता विकसित करायच्या आहेत त्या क्षमता नेमक्या कोणत्या कशा ह्याबाबतची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये काही अंशी यशस्वी झालो असेल. त्यानंतर शाळांची माहिती जी आहे शाळांची माहिती हे हा एक भाग आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवीन कशासाठी आलं का आलं हे देखील एक भाग तुम्ही या ठिकाणी आमच्याकडून समजून घेतला. वास्तविक पाहता आमच्यापेक्षा निश्चितपणानं तुम्ही देखील यामध्ये जादा एक्सपर्ट आहात. तुम्ही त्याच्याबद्दलची जादाची माहिती आमच्यापेक्षा निश्चित तुम्ही या ठिकाणी जास्त ठेवता. परंतु या ठिकाणी आम्हाला आणखीन एक असा अनुभव आला की तुमच्यापैकी आम्हाला कोणीही फार त्याबद्दल कुणी छेडलं निश्चितपणाने. कारण का एक ज्ञान जे आहे हे ज्ञान एकापेक्षा आम्ही ज्या वेळेला बाहेर पडलो त्यावेळेला मला असं जाणवलं होतं मी ज्या वेळेला लोणावळ्याला प्रशिक्षण येतं त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला त्यांची लेक्चर्स ऐकले त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं अरे आपल्यापेक्षा पण खूप काहीतरी लोक खूप विद्वान आहेत. या दुनियेमध्ये विद्वान लोक खूप आहेत. या विद्वान लोकांच्याकडनं फक्त आपण काय घ्यायचं तर त्यांचं ज्ञान काय आहे त्यांच्या चांगल्या बाबी काय ह्या आपण घ्यायच्यात आणि त्या आपण इतरांना देत जायचं म्हणजे त्या ठिकाणी पेरत जायचं. जे पेरल्यानंतर ते आपोआप उगवणार. मग आज जर आपण ते पेरण्यामध्ये जर यशस्वी झालो तर निश्चितपणानं त्याचं फलित भविष्य काळामध्ये चांगलं असणार आहे. आणि याच दृष्टीने याच भावनेनं या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा राहण्याचं काम केलं. या ठिकाणी मी परत एकदा आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी या शाळेमध्ये आम्ही पहिल्या दिवशी आम्हाला ट्रेनिंग सांगितलं होतं की माळवाडीच्या शाळेमध्ये इथून जवळ आहे 2 किलोमीटर अंतरावर छोटा वर्ग होता बसण्याची अडचण होती. निर्णय घेतला पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये निर्णय घेऊन तिकडे परिपाठ होईपर्यंत आमची इकडे वर्ग शिफ्ट करायची तयारी पूर्ण झाली. कारण का त्यावेळेला निर्णय घेणं गरजेचं होतं. निर्णय घेऊन या ठिकाणी बसण्याची सगळ्यांची व्यवस्था केली. या ठिकाणच्या शाळेचे मुख्याध्यापक या शाळेच्या मॅडम आहेत तिकडे त्याबरोबर आणखी काही मॅडम आहेत त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर या मुलींच्या मदतीने बेंच इथे लावला. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना सांगितलं. त्याबरोबर आणखी 2 शाळा आहेत त्या ठिकाणी या दोन्ही शाळातील मुलांनी बघा आपण त्या मुलांसाठी काम करत असतो पण ती मुलं जी आहेत त्या मुलांनी या ठिकाणचं संपूर्ण काम त्यांनी केलं. आपल्या शाळांमध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे शिकवलं सगळं काम करायची व्यवस्था इकडे कोणी नाही.
आज त्यांचा म्हणजे हँड जे आहेत त्यांच्या मदतीचे जे हात आहेत ते म्हणजे ही लहान लहान मुलं आहेत. या लहान लहान मुलांच्याकडनं त्यांनी हे सगळं काम करून घेतलं आणि आपलं प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण यशस्वीपणे पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याबद्दल मी प्रथमतः या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे 2 शाळेत दोन्ही शाळांचे पालवे मॅडम आहेत आणि इथं या ठिकाणी विटकर सर आहेत, त्या दोघंही मुख्याध्यापकांसाठी या ठिकाणी आमच्या सर्व सुलभकांच्या वतीनं त्याबरोबर पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या वतीने मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्या मुलांनी विशेष कष्ट घेते त्यांचं देखील कौतुक निश्चितपणाने या ठिकाणी सर आहेत. सर आपलं नाव काय मला माहिती नाही. रायबोले सर. मला समजलं की रायबोले सरांनी एक दिवस या शाळेच्या सगळ्या मुलांना काहीतरी दिलं सर. करेक्ट. या ठिकाणी त्यांनी या मुलांचं काम ॲप्रिशिएट केलं, या मुलांचं शिस्त ॲप्रिशिएट केली. पहिल्या 2 कुलामध्ये आम्हाला या ठिकाणी असा अनुभव आला की म्हणजे या शाळेमध्ये पूर्ण शिक्षक वर्गामध्ये आहेत काय. ते ज्या वेळेला फिरून आले त्यावेळेला बऱ्याच जणांचे रिॲक्शन होत्या की या ठिकाणी वर्गामध्ये मुलंच आहेत, ती मुलंच त्यांचा क्लास घेतात, परंतु या ठिकाणच्या मुलांची जी काही शिस्त आहे ती निश्चित चांगली आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांचा रिमार्क आता हे कौतुकास्पद आहे त्या शिक्षकांसाठी. कारण का आज फक्त या शाळेतल्या फक्त एकच शिक्षक या ठिकाणी क्लासला आहे. त्यावेळेला 50% शिक्षक पहिल्या 2 वर्गामध्ये संपले. त्यामुळे जवळजवळ 80% शाळा कमी होती. सगळे इथे होते, फक्त मुलंच मुलांचा अभ्यास होते. आणि मग हे सगळं काम या ठिकाणी केलं पाहिल्यानंतर निश्चितपणानं सरांनी जे काही त्यांच्याबद्दलचं जे काही त्या ठिकाणी चॉकलेट देऊन त्यांचं कौतुक केलं. मी सरांचं देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करायचं. भाषण द्या द्या की शाळेचे प्रतिनिधी तुम्ही आहात ना. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सर्वांनी कोणत्याही प्रकारची तक्रार न करता, आता काय होतं की प्रत्येक वेळेला म्हणजे असं होतं की आम्हाला हेच नाही, आम्हाला ते नाही आहे, असं सरांनी सांगितलं की आम्हाला जेवण चांगल्या प्रकारचं मिळतं, तर निश्चितपणानं चांगलं आहे. जे जे काही म्हणून चांगलं देता येईल या ठिकाणी या शाळेच्या सर्व घटकांनी या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. हे माझं गाव आहे, जेवढं आम्हाला त्या ठिकाणी त्यांना मदत करता येईल, मी तुम्हाला मदत नाही केली, मी त्यांना मदत केली असं म्हणतो. ज्या ठिकाणी स्थानिक असल्या कारणानं मी त्यांना मदत केली की त्यांना जर काही कमी पडली तर ॲज अ सपोर्टर म्हणून या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं. आता जे काम या ठिकाणी माझ्याकडे होतं ते काम निश्चितपणानं करायचं काम केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आलात, खडकीवरनं आलेला आहात. इकडे वडगाव शिंदे किती लांब आहे मला माहिती आहे, कारण मी गेली जवळजवळ मी 1996 ते 2000 लोहगावला सर्व्हिस करत होतो. तिथून 35 किलोमीटर अंतर लोहगाव, एवढं किलोमीटर अंतर मी जाऊन येऊन करत होतो. त्यामुळे मला अंदाज आहे आणि येण्याचा मार्ग आमचा खडकीवर नव्हता, म्हणजे तेही मला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी तुम्ही म्हणजे पूर्णपणे अनुभवल्या असताना सुद्धा या ठिकाणी आलात, कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता या ठिकाणी तुम्ही आम्हाला सर्वांना ऐकून घेतलं. या ठिकाणी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी काम करायची संधी दिली याबद्दल मी या ठिकाणी आपल्या हवेली तालुक्याचे जे काही गट शिक्षण अधिकारी आहेत प्रोसेस आहेत त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी पुन्हा आपल्याला पुढील काम कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आदरणीय विवेक नरवडे सरांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू. फार चांगला उपयोग झाला मला माझ्या ह्या कारण हा प्रकार आम्ही कधी वापरलेला नव्हता. पहिला टप्पा ज्यावेळेस पुण्यामध्ये झाला घोरपडीमध्ये त्यावेळेस आम्ही 13-14 जण त्या ठिकाणी होतो आणि एका वर्गावरती 4-4 जणांचं लेक्चर असायचं. पण आता माहित होतं की एवढे जण वर्गात असताना तर ओरडावं लागणार आहे आपल्याला आणि तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरवलं. छान वाटलं. कधीतरी असं वाटलं अरे आपण पण अँकर झाले कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये. तसं अँकरिंग हा माझा आवडता विषय आहेच म्हणा, पण तरी सुद्धा हे प्रशिक्षण चालू असताना गेल्या 3 टप्प्यामध्ये देहूमध्ये जे प्रशिक्षण आम्ही आयोजित केलं
त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या 2 बॅचेस तर पहिली बॅच तर 124 झाली. आता आपण 46 जण आहोत. तो विचार करा 124 जण इथे बसलेले होते आणि त्यांचं प्रशिक्षण घेत असताना थोडंसं कंजेस्टेड वाटत होतं. इथपर्यंत लाईन्स होत्या सगळ्या, पाठीमागं चेअर टाकून जागा कमी पडत होती. पण सगळ्या प्रशिक्षण कालावधीमध्ये सगळ्यांनी व्यवस्थितपणे सहकार्य केलं. प्रशिक्षण व्यवस्थित झालं आणि नंतर पुढचे 2 टप्पे साहेब म्हणले नाही आता इथं चांगलं चाललेलं दिसतं एकंदरीत हवेलीमध्ये जी प्रशिक्षण आहे त्यांच्यापेक्षा, तर असं करूया 2 टप्पे इकडेच घेऊया आणि पुढचे 2 टप्पे आपल्याकडे परत सोडूया. 3रा टप्पा झाला आणि शेवटचा आजचा 4था टप्पा. या शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर शिक्षक संख्या ही लिमिटेड आहे. जी आमची डबल होती ती आता 50% आहे आणि त्याचा अनुभव एक असा आला की दोन्ही टप्प्यांपेक्षा जे काही आम्हाला द्यायचं होतं किंवा जे काही तुमच्याकडून गटकार्य करून घ्यायची होती ते अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतात. कारण लिमिटेड संख्या असल्यामुळं कामामध्ये अचूकता आहे आणि त्या दृष्टीनं काम केलं आणि आज यशस्वीता त्याच्या आपल्यासमोर आहे. खरं तर हे प्रशिक्षण हे दुसऱ्या कोणासाठी नाही, ते माझ्यासाठी आहे. मी एकदा शिकवलं याचा अर्थ मी 2दा शिकलो आणि तो अनुभव माझ्यासाठी आहे. त्यामुळे मला आता हे NEP 2020 म्हणजे माझ्यासाठी आता काहीच नाही. ती चांगल्या प्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकू. आपण सगळेच त्यासाठी तयार आहात कारण जवळजवळ सगळ्या शिक्षकांना हे प्रशिक्षण झालेलं आहे. याच्यातूनही जरी काही अडचण आली तर आम्ही सुरुवातीला सरांनी पण सांगितलेलं आहे की हे आता सध्या सुरुवात आहे. म्हणजे अगदी लगेच आपल्याला त्याच्यातून आउटपुट मिळणार नाही. त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स असतील किंवा त्याच्यामध्ये काही सूचना असतील याचा आदर करून शासन त्यांच्या स्तरावरती त्याच्यामध्ये बदल पण करेल. 47 पानाचं HPC असेल ते कदाचित 7 पानावर पण येऊ शकतं, होऊ शकतं. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात कारण आपल्या सूचना असतील किंवा प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती काम करत असताना जर काही अडचणी असतील त्या आपणच त्यांना कळवणार आहोत आणि त्याच्यातून शासन निर्णय घेणार. आत्तापर्यंत झालेल्या प्रशिक्षणामध्ये सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं. 10वीची बोर्डाची परीक्षा चालू, 12वीची चालू होती. त्याच्यामध्ये शिक्षकांना बऱ्याच वेळा सरांनी सांगितलं की आज स्वतः मॉडरेटर असून तिथले साहित्य घेऊन सर इथं उपस्थित आहे. म्हणजे मुख्याध्यापकांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की मुख्याध्यापक म्हटलं की थोडंसं वर्कलोड जास्त असतो त्यांच्याकडे कारण आपल्याला वर्ग सांभाळायचा असतो शिक्षक म्हणून, त्यांना शाळा सांभाळायची असते आणि हे करत असताना एवढं सांभाळून परत सगळं ट्रेनिंग पूर्ण करायचं आहे. ती मानसिकता बऱ्याच मुख्याध्यापकांची नसते. बऱ्याच वेळा आम्हाला फोन आले किंवा मेसेज आला की पात्र मुख्याध्यापकांनी यायचं आहे का. हे प्रशिक्षणच इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंतच्या सगळ्यांसाठी. मग ते मुख्याध्यापक असू द्यात, उपशिक्षक असू द्यात, सहशिक्षक असू द्यात किंवा पर्यवेक्षक असू द्यात, सगळ्यांसाठी आहे की तुम्ही आता इथं पाहिलेलं असेल. या प्रशिक्षणातून आपण काय घेऊन जाणार आहोत, नवीन येणारी जी काही धोरणं आहेत ही प्रभावीपणे कशी अंमलबजावणी करता येईल. आपला सध्या एक गोष्ट आपल्या देशामध्ये घडते ती ब्रेन ड्रेनची माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे. आपला मेंदू आपण दुसऱ्या देशांसाठी वापरतो. अमेरिका, जपान या देशांमध्ये जाणारी संख्या प्रचंड आहे. आपला मेंदू परदेश दुसरे देश वापरतात आणि प्रगती साधतात. भविष्य काळामध्ये आपलं एज्युकेशन एवढं स्ट्रॉंग व्हावं की त्यांचा मेंदू इथल्या इथं वापरला जर गेला तर निश्चित आपण जे आता म्हणतो की आपली भारतीय व्यवस्था 3-4 नंबरला आहे, महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. आणि यासाठी तुमचे सगळ्यांचं काम, तुमच्या सगळ्यांची गरज या देशाला आहे की घडवण्याचं काम तुम्ही सगळे करत आहात. आपण या 5ही दिवसामध्ये बहुतेक सगळ्या जणांनी चांगल्या प्रकारे अटेंडन्स या ठिकाणी दिलेला आहे. जर काही चुकून कधी एखाद्यावरती शक्यतो आम्ही प्रयत्न केला की कुणाला ओरडायचं नाही. जर असं झालं असेल, शक्यतो नसेलच असा अंदाज आहे, पण तरी पण एखाद्या वेळेस कुणाला काही चुकीचे शब्द वापरले गेले असतील कदाचित, तर ते आम्हाला परत द्या. चांगल्या गोष्टी ज्या काही आमच्याकडून तुम्हाला घेता आल्या त्या आपल्या शाळेमध्ये इम्प्लिमेंट करा. कारण विद्यार्थी हा आपल्यासाठी सर्वोच्च आहे. विद्यार्थी नसेल तर आपलं पण अर्थार्जन होणार नाही, आपलं पोट चालणार नाही. त्यांच्यासाठी जे काही करायचे आहे ते करा. एक शिक्षक म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं आई आणि मुलासारखं असतं. आईजवळ असणारे विद्यार्थी 5-6 तास असतात किंवा आपल्याकडे 5-6 तासात तिकडे असते, पण जे 18 तासात शिकत नाही ते मुलं 6 तासामध्ये शाळेमध्ये शिकत असतात. हेच आपल्याला आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांना आपल्याला वाव द्यायचं आहे. आपल्या क्षमता नक्कीच उच्च झालेल्या आहेत आता, कारण प्रशिक्षणच आपल्या क्षमता उच्च आहे. तर हे करत असताना आपल्या सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये जर काही अडचण आली तर आम्ही सगळे सुलभक आपल्या या ठिकाणी आहोत. आम्ही वेगळ्या कोणीच नाही, तुमच्यासारखेच शिक्षक आहोत, फक्त वेगळी भूमिका घेऊन तुमच्यासमोर आलो.
आणि तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतलं. आपल्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बोललं नाही आपण 2 मिनिटं फक्त मी कृतज्ञता आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना मी त्यांची आठवण करायला आणि त्यांना नमस्कार करायला मी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सर्वांचे फार फार मनापासून आभार व्यक्त करतो जे आम्ही इथे प्रशिक्षणार्थी आहोत आणि आपण प्रशिक्षक आहोत. तर प्रशिक्षकांनी आम्हाला खूप छान आमचा अभ्यास करवून घेतला आहे, खूप छान आम्हाला सांगितले, खूप छान आम्हाला प्रगत केले की जे आम्हाला आकाशात उडण्यासाठी त्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे मदत करण्याचा प्रयत्न केला. तर मी फक्त जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना लक्षात ठेवून मी 5 दिवसापासून हे जे वाचतोय ते मी फक्त त्याचं एक जसं मॅडमनी काल प्रोजेक्टमध्ये दाखवलं होतं की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. म्हणजेच काय की आम्हाला आधी असं वाटलं होतं की एवढं मोठं हे NEP कधी हे प्रशिक्षण हे एवढं मोठं डोंगर ते आमच्याच्यानी साध्य होईल का नाही. पण 5 दिवस इथं तुम्ही सांगितलं आणि यांचे आशीर्वाद आम्हाला सारखे मिळत होते आणि त्यावरून मी फक्त एक शेवटचं सांगू शकतो की खरंच काहीच अवघड नाही आहे जगामध्ये, काहीही आपण साध्य करू शकतो कारण फक्त आणि फक्त त्याचा अभ्यास आवश्यक आहे. फक्त आणि फक्त आपण त्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे, त्याच्यावर विचार कारणमीमांसा आणि त्याच्यातनं काहीतरी शिकवून ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण प्रत्येक कोणत्याही संकटातनं कोणत्याही असाध्य गोष्टीतनं साध्य निर्माण करू शकतो. हे मी कालच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं देऊन मी या कार्यक्रमाचं छोटेखानी सरांनी सांगितलं की छोटेखानी आपण हा कार्यक्रम आयोजित केला, पण छोटेखानी का होईना पण अतिशय सुंदर कार्यक्रमाची ही रचना केली आणि त्याचं सूत्र हातात घेतले सरांनी, सुग्री सावंत सरांनी जे CK गोयल कॉलेजचे प्राध्यापक आहेत आणि खूप छान उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचं आयोजनही केलं, सूत्रसंचालनही केलं. त्यामुळे मी सर्वांच्या सर्वांच्या वतीने आणि प्रशिक्षकांच्या वतीने सुद्धा मी CK गोयल कॉलेजच्याच प्राध्यापकांना विनंती करतो, बाळासाहेब थोरात सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या यांचं श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करावं, अभिनंदन करावं सगळ्यांच्या स्वीकारतोय आणि पुढील कार्यक्रमाची आभार प्रदर्शन सगळ्यात महत्त्वाचं असतो कारण आभार व्यक्त केल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होतच नाही. म्हणून मी या कार्यक्रमाचे सूत्र बाळासाहेब थोरात सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करून करावे. आपल्या सर्वांचे सर्टिफिकेट जे प्रशिक्षणाचे लिहिलेले आहेत पठाण सरांनी प्राध्यापक बाळासाहेब थोरात CK गोयल ज्युनियर कॉलेज इंग्रजी विषयाचा प्राध्यापक आहे. गेली 25 वर्ष मी या ठिकाणी मला गेल्या 5 दिवसामध्ये जी शेवटची स्लाईड आवडते त्या स्लाईड मिनिटांमध्ये मी ती स्लाईड पूर्ण करणार आहे. 2 गोष्टी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो सर की आम्हाला ज्या वेळेला पत्र मिळालं प्राचार्यांकडनं परत देऊला फिरवलं जायचंय मी जरा जोर आणणार होता, मला काही फार वाटलं नाही पण सगळ्या स्टाफला असं वाटतं की कंटिन्यू देऊला चांगला आहे. इथं आल्यानंतर या 5 दिवसाच्या अनुभवामध्ये अनुभव आला की खरोखर आम्हाला जे ठिकाण मिळालं संत श्रेष्ठ जगद्गुरू
विठोबा पावनभूमीमध्ये आपल्याला या NEP 2020चं प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचे जे आयोजक आहेत, गट शिक्षण अधिकारी घोषे सर, या ठिकाणचे मुख्याध्यापक विक्टर सर, त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका पालवे मॅडम यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथम मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. त्यानंतर आताच कोरेगावकर सरांनी सांगितलं, नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये प्रशिक्षणाचे जे काही गांभीर्य ते जरा आपल्याला असं वाटत होतं की कसं काय. पहिल्या दिवशी आम्हाला असं वाटलं काय चाललंय काही समजायला मार्ग नाही. ते क्षमता, जरी तो शब्द ऐकला असला तर मला ते किती वेळा ऐकला असेल माहीत नाही, तो सांगला सारख्या क्षमताच दिसतात आम्हाला. तर आमच्या क्षमता मी या ठिकाणी वृद्धिंगत करण्याचा 5 दिवसामध्ये प्रयत्न केला. आणि हे जे स्टेटमेंट या ठिकाणी आहे हेही आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही 5 दिवस ते पाहतोय दिवसभर, हे आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रुजलेलं आहे. ते आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही रुजवण्याचा निश्चित प्रयत्न करू. त्याबद्दलही तुमचे या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दलही मनपूर्वक आभार. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे, आपण सगळे शिक्षक आहोत. मुलाला बऱ्याच वेळेला असं वाटतं की या शिक्षकांचं लेक्चर आहे, म्हणजे वेगवेगळे आमच्याकडे वेगवेगळे लेक्चर असतात. मग पहिला लेक्चर कुणाचा आहे मुलांना माहिती असतं, काही आनंदी असतात, काही दुःखी असतात. इथं आम्हाला 3 जण जे लाभलेले आहेत प्रशिक्षक म्हणून, काळोखी सर आहेत, कुंभार सर आहेत, नरवडे सर आहेत. अत्यंत मनमोकळेपणाने सुस्पष्ट खेळीपिढीच्या वातावरणामध्ये अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ही सगळ्या टॉपिकची माहिती या ठिकाणी दिली. आपल्या सर्वांना ती आवडलेली आहे आणि म्हणून या 3ही प्रशिक्षकांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर या प्रशिक्षणामध्ये उपस्थित अनेक शाळांचे मुख्याध्यापक आहेत आणि विविध शाळांचे शिक्षक आहेत. या सर्वांनी 5 दिवस हे प्रशिक्षण या ठिकाणी उपस्थित राहून पूर्ण केलं. त्याबद्दल देखील एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार. सर्टिफिकेट लिखाण करणारे आहेत, त्यानंतर गिफ्ट आणणाऱ्या साठे मॅडम आणि त्यांचा ग्रुप आहे. म्हणजे सगळ्यांनी सगळी कामं वाटून घेतलेली आहेत. हेच तर आपल्या क्लास वर्गातल्या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य असतं की एखादा कार्यक्रम असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये मनापासून इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आणि तशा प्रकारचा आपला एक हा वर्ग, सुंदर असा वर्ग 5 दिवस पूर्ण झाला, हे मला अत्यंत सुखावं असं वाटतं. त्यानंतर 5 दिवस आपल्याला सुरुची भोजन देणार आहे. कुणालाही कुठलाही त्रास जाणवला, अत्यंत छान सुंदर गरम जेवण या ठिकाणी आपल्याला मिळालं. त्या गोष्टींचं देखील त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं कालपासूनच संचालन असेल, नियोजन असेल, कलेक्शन असेल, सगळं मनापासून मी सांगितलेलं नाही. असे आमचे माझे मित्र सावंत सर यांनी सगळ्याच कामामध्ये सहकार्य सहभाग घेतलेला आहे. सूत्रसंचालन छान केलं, त्यांचीही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर राहिले का एवढं पुन्हा एकदा सर्वांचे राहिलेल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी या ठिकाणी माझी ही शेवटची स्लाईड संपवतो. आता शेवटचा आपण अगदी उत्तरार्धाकडे वळतो आहोत. आतापर्यंत गेले 5 दिवस आपण ज्याच्यासाठी, कारण जोपर्यंत आमच्या हातात काही येत नाही तोपर्यंत आमचं प्रशिक्षण सार्थक झालं असं आपल्याला
कुठेतरी आत्मतता वाटते. सगळ्यांनीच यशस्वीरित्या या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं आपला सन्मान करणं हे शासनाच्या वतीनं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. असं जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा परिषद पुणे आयोजित शिक्षक क्षमतावृत्ती प्रशिक्षण 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे त्या सगळ्यांना, फक्त ज्यांनी चांगलं केले त्यांनाच मिळणार. आणि मला वाटतं आपल्याकडे आता जवळजवळ 46 जण आहेत असे. सगळ्यांनाच या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सर्टिफिकेट या ठिकाणी प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊ नंबर 2च्या शिक्षिका नेमाडे मॅडम, नैना नेमाडे मॅडम यांना काळुके सरांना विनंती आहे, कृपया आपण आपल्या हस्ते या ठिकाणी प्रशस्तीपत्र द्यायचे. पीडिता बाळासाहेब पासलकर मॅडम, मुख्याध्यापिका यात तर सगळ्यांचं फोटो सेशन होणार आहे विथ सर्टिफिकेट. त्यामुळं त्यानंतर संध्या अमोल जाधवर मॅडम, कुंभार सरांच्या हस्ते या ठिकाणी मॅडमचा सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपलं रक्ताभिसरण टाळ्या वाजवण्याचं चांगलं सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल खडकी प्रशस्तीपत्र सन्मानित करायचं आहे. त्यानंतर प्रत्येकाचा सन्मान जर थोडासा वेळ जाईल घेऊयात सगळ्यांचं. त्याचं नाव घेते पटकन यायचे आणि तृप्ती सुनील रानवडे मॅडम, फार्म हायस्कूल खडकी. तृप्ती सुनील रानवडे पटापट नाव पुढचं नाव कुछ नहीं कर नहीं नंतर एक्सचेंज कर चुकून आज दुसरं झालं. थैंक यू. कंचन तिवारी, आता कळणार आहे कुणी काय त्याचं ऐकायचं. सोनिया मॅम, कांचन खानकर, साढ़े मैडम को बोला है मैंने फोटो खींचने. तुम लोग प्लीज फोटो खींचो. सबके सवाल ये पूछ रहे हैं. ये पूरा वीडियो चल रहा है, सबका है वीडियो एंड वीडियो टू इट्स हैपनिंग. अनिता मॅम, सगळे फोटो शेअर करा. आपण फोटो पण काढणार नंतर. शिरभद्र, डेनिस डिसूजा, जेनिसिया मॅम, जेनिफा रानी गाडे, श्यामोली राज, सिस्टर साइमन मॅम,
शुभांगी मांढरे, प्रदीप सर, प्रशांत सर, प्रशांत पाचपुते, कल्याण सर, कल्याण वडे, बाळकृष्ण सर, बाळकृष्ण शशिकांत सर, शशिकांत रायपुरे सर, पठाण सर, सोमनाथ सर, कुमार सर, शिवराज सर, भावना बराणी, तुमचं नाही रंबा आगवणे मॅम. यस सर. बाळू सर, सगळ्यांनी आता ऐकलंय तिकीट भाडा चालेल. तुम्हाला मिळालं का? नाही शेवटची स्लायडिंग सुप्रीम सर, रावल सर, सतीश सर, सतीश सर, रास्ते सर, विजय रास्ते, पांडुरंग सर, शांताराम सर, आणि सगळ्यात शेवटी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले शिवकुमार महादेव कोरेगावकर सर. आपला विनंती सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपले सर्टिफिकेट आपल्या जसं आरोपी पाठवले तसं करायचं नाही. आरोपीचं पाठीदार आरोपी पकडत आपण
Did it? Yes. त्याचा पुढचे बेंचेस थोडेसे बसून राहतील. थोडंसं असं आपण आकाशाकडे जाऊया. काही चेअरवर बसतील, काय मागे उभे राहतील, काय तसं पण करूया. एक फोटो फक्त असं दिलं